अरे मी काढला दोनदा तर कशाला काढलं तोंड मग अंगठा चुकतंय आणि काढला तर मग नंदिनी पहिल्यांदा गेलात कसं वाटलं तुम्हाला? मला असं वाटलेलं ये दरवर्षी बाहेरूनच हे करतात ना, कारण खूप सारी गर्दी असते. खूप सारी गर्दी असते ना. मग मला असं वाटलं की नंदिनी असं वाटेल अरे येतं बाहेरूनच येतात, पण नशीब तुमच्या भेटलं दर्शन पहिल्यांदा गेलं त्याने. सुवर्णाची कमलेवर माळा गळा राही रखमाबाई राणी ओवाळी तो राधा विठवा सावळा जय देव जय पांडुरंगा होय पांडुरंगा. जावा एकटं जावा. मला आले झोप रात्री असा खोकत होता. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज ते उठवायचे आहेत आणि जस्ट आता आंघोळ झाले, गाडी वगैरे इथून काढून तिकडं ठेवले, म्हणजे शाळा आहे ना, मग शाळेतून तिकडच्या साईडला काढून ठेवले आणि ते सगळं असं मस्त खाली झाले. आता झाडू मारून तिकडं कचरा एकत्र करून ठेवलं आहे. आता सगळ्यांचं अंघोळ होईल, म्हणजे आता कोण राहिलं भाऊ आणि नित्यांश आणि गौरांश अशी 3 जण राहिलेत. आता भाऊ जाते रांगोळीला, मग मी पटकन गौरांची करेल आणि मग 5 जण देव हलवून घेतील. त्याच्या अगोदर मी पहिला हे करून घेते, चामट्या बनवून घेते. तसं तुम्हाला माहिती आहे की लागतात, पहिल्या दिवशी लागतात, परत शेवटच्या दिवशी लागतात. तर आता पटकन बनवून घेते चामट्या आणि मग यांनी जसं हलवलं की मग माझी पूजा सुरू होणार. तर झाडू वगैरे मारून झाले सगळीकडं. आता लादी वगैरे पुसून घेते, पहिला ते चामट्या बनवते आणि लादी वगैरे पुसून घेते आणि मग बाकीच्या ब्लॉगला सुरुवात करूया. ही लोक जाणार आहेत एकविरेला, तर तुम्ही गंडू चला आंघोळी करा चला. तर मंडळी वाजले किती मिनिटं? 10ला 10 मिनटं आणि हे काय अजून आले नाही. तो गुड्याचा भाऊ आहे, तो आंघोळ करतोय अजून. मग तो आला की 5 जण होते. तो आंघोळ करून येईपर्यंत याची आंघोळ करते पटकन. आता सगळं झालं आहे, भांडी घासून झाली, झाडू मारून झाला, लादी पुसून झाली, परत ते वडे करून झाले, गौरांची आंघोळ झाली, गौरांशला नाश्ता दिला आहे. इकडं वरण ठेवलं आहे, इकडं भात ठेवला आहे नैवेद्याला आणि वडेसुद्धा झालेत नैवेद्याचे. आता पान ठेवायला फक्त कपडे राहिले थोडे, माझी कालची साडी वगैरे आणि याची बाल होते, बाकी सगळं झालं आहे. फक्त बेडशीट वगैरे आता मी नंतर बदलेल, पहिले याची आंघोळ करते. याचं बघा काय चाललं आहे. कुठे चाललाय शोनू? शोनू चला. आता पटापट आंघोळ करून घेते याची, म्हणजे देव उठवायला मोकळे, म्हणजे माझं मी करायला मोकळे. आज ऊन पडलं आहे आणि रात्री एवढी डेंजर थंडी वाजते ना, बेकार थंडी वाजते. चलो काय माहिती काय झालंय देव उठून काही शूट नाही करता आला. आता मी पटापट अभिषेक करून घेते मस्तपैकी. तर नंदिनी वेणी आल्यात निघायला, वेणी देते तुम्हाला वेणी. चलो तर आता इथं माझं सगळी देवपूजा करून झालेली आहे आणि आता देवांना मी बोलते की माझं काही याच्यामध्ये चुकलं असेल किंवा 9 दिवसामध्ये काही सेवा करण्यात चूक झाली असेल तर मला माफ करा. कारण कसं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी केलं आहे आणि आमच्या माहेरी म्हणजे माझ्या माहेरी करतात सगळं, तर त्याच्यामुळं मला माहिती आहे इकडं जास्त कोणाला काही माहिती नाही. त्याच्यामुळं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर देवाला तेच सांगत होते की सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव आणि घरातलं वातावरण चांगलं ठेव. आणि देवांचा अभिषेक वगैरे झाला, म्हणजे देव हलवून सुद्धा झाले. मला व्हिडिओ काढायला भेटले नाही कारण नित्यांश होता माझ्या हातामध्ये आणि मग नित्यांशला सुद्धा हात लावायचा होता, 5 जणांनी हलवायचं असतं म्हणून मग ते व्हिडिओ काय मला काढायला भेटलेच नाही. सगळं होऊन अभिषेक वगैरे करून झालेला आहे, देवपूजा मस्त फुलं वगैरे ठेवली, रांगोळी वगैरे काढली. एवढं मस्त वाटलं ना अभिषेक करून, खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि घरात सुख समृद्धी शांतता लाभावी.
तर सगळं झाल्यानंतर अभिषेक आरती करायची असते, मग आरतीची तयारी करत होते आणि पुढं बघायलाच आम्ही तिघींनी आरती घेतली. ही लोकं सगळे जाण्याच्या ह्याच्यात किंवा तयारी करण्यात मग्न होती, म्हणून मग मी आरतीसुद्धा सुरू केली. मस्त आरती केली आणि मग पुढचा जो मी वड्यांचा प्रसाद बनवलेला तो वाटला सगळ्यांना. रखमाई वल्लभाराईच्या क्षेत्रफळ सुवर्णाची कमले वनमाळा गळा राई रखमाबाई राणी ओवाळी तो राधा वासावळा. जय देव जय पांडुरंगा ओम पांडुरंगा रखमाई वल्लभाराईच्या वल्लभ पाहे झुलगा. जय देव जावा जावा एकटे जावा, त्याला आले झोप. रात्री असा खोकत होता. चिक्की आणतो हा गोडवाले चिक्की आणतो बघू दुसरं मला कानातल्या ना काय जरी बघू तुमच्या पसंतीची काय आणता. आणणारच नाही तर आणणारच नाही. चिक्की बिक्की तुम्हीच खावा. दादा चालला आम्ही पण येणार थोड्या दिवसांनी आहे ना बघू. कशाला रडू आम्ही बघ कुठं जाऊ फिरायला. डोक्याला पप्पी दे. चल सोड झाला. चलो आता ही लोक गेलेली आहेत. एकविरीला आत्ताच जस्ट निघाले 11 वाजले आणि आता याला मी झोपवते मस्तपैकी. आता त्याला खूप झोप आले. आता सगळं उरकलं माझं, फक्त थोडे कपडे बाकी आहेत ते धुवून घेणार आहे. नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य दाखवते. ना बॉबी ना शून झोप चल. तर मंडळी सगळं झालेलं आहे काम. बेडशीट वगैरे टाकून झाले दुसरी. आणि आता मी घेतले जेवायला वरण भात आलोडी आणि काल छोलेची भाजी होती ती घेतले. आणि बाहेर तांदूळसुद्धा धुवून सुकायला लावलेत. कपडेसुद्धा झालेले आहेत. सगळं एक झालं की एक आठवतं आहे मला. आता याला झोपवतच जेवते मी. तसंच झोपणार तो. वाजले किती 1:45 या जेवायला. तर मंडळी आता वाजलेत 3:45 आणि हे साहेब आमचे उठलेले आहेत. आता हे लोक किती वाजता येतात काय माहिती नाही. 5, 5:30, 6 येतील मला असं वाटते. आणि मी असं दिलं आहे. आणि आता मी झोपू बबी, मी झोपू गंदी माझी ती. आता आम्ही दोघं मस्त खेळतो. मी थोडीशी झोपते, तुम्ही खेळा मग नंतर झोपवते हा तुला. चला मंडळी वाजले बघा 5:10 आणि बाहेर जस्ट झोपले. तांदूळ वगैरे काढून आणले तिथं ठेवले. आणि आता असंच नंतर जरा फ्रेश होईल. आता नाही, आता झोपलाय तर पहिला पटापट कामं करून घेते. भांडी वगैरे लावत बसत नाही. आता थोडीशी भांडी झाली ते घासून घेते. आईने मूग भिजायला टाकलेले तर त्याचं आता कालवण टाकून घेते. एका साईडला लसणावरच टाकतो त्याच्यामुळं ते थोडंसं टाकून घेते. आणि मग उद्या तर सुट्टी असणार गौराजला, मग थोडेसे ह्याच्यातनं काढून ठेवते आणि त्याचं कालवण बनवते. थोडेसे भांडे आहेत, बालवते धुवायची, ते सगळं फटाफट कामं करते आणि मग भेटते. एकदम माझं मग मंदिरात पण जायला लागेल. या लोकांना टाईम होईल यायला. 4:30 मला वाटते 4:45 वाजता निघाले असतील ते. जेवत होते हॉटेलला. तर आता मी फटाफट सगळं उरकते. आणि भाकरी पण करायची आहेत मेन म्हणजे मला. तर भाकरी करायला टाईम होईल आणि मग बघू आल्यावर काय भाजी वगैरे बनवली आईंनी तर मग भाजी बनवतील त्या. बाकीचं मला जेवढं जमते तेवढं मी करून ठेवते. चला तर आता पटकन ना मी कुकरलाच बनवणार आहे. 2 शिट्ट्यांमध्ये काम होऊन जाईल याचं. आणि आता दुपारपासून ऊन होता, आता पावसाचं वातावरण थोडंसं झालं आहे. बघूया जर संध्याकाळी भेटलं बघायला तर. काल रात्री होता पण मला जाता नाही आलं, खूप लेट झालं यांचं आणि गौरांचे टँट्रम्स त्याच्यामुळं मग गेलीच नाही मी. तर आता मी टाकून घेते कुकरमध्येच 5 मिनटात. का जसं होईल तसं मी उरकून घेते. आता मस्तपैकी झोपला आहे. झालेले आहेत बाळाचे 2. एक फॅन चालू केला हॉलमधला. केवढे सारे बाळ होते.
किती खुर्च्या आहेत? 4 खुर्च्यांवर टाकल्यात. वाळत सुकायला फॅन चालू केलाय. मुगाचं कालवणसुद्धा झालंय. थोडासा भात आहे. आता इकडचा पसारासुद्धा उरकलाय. वाजले किती? 5:45. आता मी चहा पिते आणि वडे खाते आणि मग भाकरी करायला सुरुवात करते. भाऊ गेलेत. भाऊ बाथरूम. मग नंदिनी पहिल्यांदा गेलात, कसं वाटलं तुम्हाला? मला असं वाटलेलं की हे दरवर्षी बाहेरूनच हे करतात ना, कारण खूप सारी गर्दी असते. खूप सारी गर्दी असते ना. मग मला असं वाटलं की नंदिनी असं वाटेल अरे हे तर बाहेरूनच येतात. पण नशीब तुमच्या भेटलं दर्शन. पहिल्यांदा गेलं तर आणि म्हटलं तर ती मला दिसली नाही, तर म्हटलं मला थोडक्यासाठी चाललं भाकरी. नाही झालं वेणी पुसली पण माझी पुढं लाईन म्हणजे गर्दी नव्हती ते बरं झालं. उलट तुम्हाला लवकर दर्शन भेटलं. पहिल्यांदा मी साडी मग परत नेणार ना. आता ती मग साडी आता तिथे लावा आणि तुम्ही न्या. ही लोक म्हणजे आता खूप गर्दी असायची ना, दसऱ्याला जायची नाही लोक. मग दसऱ्याला मग तिकडनंच होमच्या इकडनंच ते लावायचे आणि मग तिथंच ठेवायची. बहुतेक लोक कसं आतमध्ये जायला नाही भेटलं की तिथंच ठेवतात होमच्या इथं, ते नाही का समोर. मग ते मला असं वाटायचं आतमध्ये जावं. आतमध्ये पण लय टाइम लागायचा आतमध्ये. पण नशीब तुमचे भेटले दर्शन. अरे म्हटलं मला काय माहिती, पहिला ठरवलं मी वटी नसती घेतली ना, आहे की नाही, साडीची. म्हणजे साडीची वटी नसती घेतली मी. चला तुम्हाला चांगलं नशिबात होता दर्शन म्हणून झालं. हे लोक आता किती वाजता? 5:45, 6:15 वाजता आले. आता म्हटलं आई आता प्लीज तर खरी मला बघायची. बघितली ना पहिल्यांदा. नंतर ती आखरी बाई म्हणते अहो नाही लाईन आहे, तुम्ही पटापट जातात. बरं झालं उलट. लोक आम्ही लाईन. बरं दर्शन भेटलं उलट मस्त तुम्हाला. नाही दर्शन माळ्यावर परत एकदा आलेलो आहे. ही बघ ब्ल्यू वाले पिशवी, ब्ल्यू कलरची पिशवी बघ. आणि आज आहे इकडं देवीजवळ वेशभूषा छोट्या मुलांची. तर अरे ते नाही ते तुटले. ही बघ. आणि गौरांश जंक फूड हेल्दी फूड असं बनणार आहे. माळ्यावर आमच्या बसारा बघ केवढा आहे. हे तुला सांगितले तेवढं काढ ना. तुला काय गरज आहे तिथे फेकायची? ते बघ त्याच्यावर टाकी ठेवले. थांब मी काढते. हाय बाबा जाऊ दे. जेवढे ऍक्टिव्हिटी करतील ना मुलं तेवढे फ्री होतात. ते जाऊन पडशील तिकडं. अय पडशील मूर्खा. कितवा चालू आज? तिघ पण 2 पोरं आणि पप्पा. येल्लो शेड मध्ये कॅमेरा क्वालिटी जरा हे झाले. हा माझा आयफोन येईल फक्त आता. कोणाचा आता तो तुटला तर तिथे हा वापर. पण आता शांत. कुठला वापरू? वा 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 वा. लाडकायचं नाही रे बाबा इथं. जानेवारी हे वापर जुना, तो पण फुटलेला. जानेवारी पर्यंत काय बोलू? 9:15 झाले. चालू झालं का नाही गरबा? नाही. किती वाजले? 9, 9:15. जा ना जाऊ. मुगाचं कालवण झालं गाणी भाकरी आणि मिक्स भाजी. गाणी चालू झालं वाटतं. चला तर आम्ही चाललो गरब्यामध्ये बघायला. आज वेशभूषा आहे. याला सांगते बन तर नाही बनत. आता बघूया कोण कोण काय काय बनले. गेल्या वर्षी मस्त बनवून गेलेला सुपरमॅन. कोणाचे कपडे रे? सुपरमॅन ना. चलो बघूया.
बघितला थोडासा पाऊस पडला तरी पण करत होते गरबा, कारण आज शेवटचा दिवस होता आणि हा लागला रडायला वाटतं. मग यांनी 2 फोन केले तर मग मी आली. गौरांश थांबलाय तर बघूया, थोडासा गप्प बसलं तर मग परत जाईल. बघू कसं काय. आता याला टाकलंय पाळण्यात, आता आई बघतील त्याला. मी थोडंसं बघून येते. 12 वाजेपर्यंत आहे. गौरांश पण गेलाय झोपायला. आई तिकडे चादर टाकतात आणि बघते. तोंडात टाकले मुठी टाकले तोंडात आणि हाय खेळते. जाऊ मी. तो गेलाय झोपाला. त्याला मग हॉलमध्ये आणा, म्हणजे आवाज नाही ना. झोपेल तो डोळ्यावर झोपच आले त्याच्या. गौरांच्या दुपारी झोपला नसेल ना. दुपारी येताना कुठं झोपला माहिती काय, कोपोलीच्या आसपास झोपला. ते पण मुद्दाम दिला. सगळे झोपतो आम्ही, म्हणून आता त्याला झोप आली. डोळ्यावर झोप आहे. हां चालेल. अरे मी काढला 2दा तर कसं व्हायचं. कशाला काढला तोंड मग अंगठा चुकतोय आणि काढला तर माझा देव घे चुक मागतय ना, मग चुकायला तयार आहे. तोंड बघ कसा वरती करते. जांभर आता घंटाला पाणी घेते. पाणी ठेवलंय. उचलावं त्याला उचल आणि खेळत उचलावं सकाळपासून. अरे वा सकाळपासून जमले.